तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार भव सिंधू उत्तरी पार भव सिंधू उत्तरी पार भव सिंधू उत्तरी पार सर्व साधनाचे सार भव सिंधू उत्तरी पार भव सिंधू उत्तरी पार भव सिंधू उत्तरी पार विठोबार कुमाई 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 अध्यक्ष महाराज
तात्या म्हणा मारा तात्या म्हणजे पाहुणे दे नाही म्हणजे पाहुणे मनात म्हणतो तर मना पाहुणे सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय।
भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की बोलो रे भाई सब संतन की जय। विठाला विठाला पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की। स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। कुंडली करा विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की। स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। बोलो रे भाई सब की जय। छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की। विठाला 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 काय नवे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार योग याग तपे केली तयाने अमुपे सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं भववृन्दकारन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग तुझरे चरण संततिया 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू तुझरे चरण संततिया 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 त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो। आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिदेव्या जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वंदू रंग भूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे दंडवत
ऐसे नमन करोनी सकळा हरि कथा बोले बोबड्या बोला जे बालक कहे तुतली बाता सुने निधी त्वा पितवास माता ज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा थोडं कमी झालं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर संपादे ज्ञानंचे विधाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा वैराग्ययुक्तं स्विचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये विठाला 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 कुंडलीक वरदारी ज्ञानदेव राम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान महाराज की बोलो रे भाई समर्थ की जय काय नवे केले एका चिंतिता विठ्ठली सर्व साधनांचे सार भव सिंधू उत्तरी पार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले असे असणारे श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु धर्मगुरु ज्यांनी या विश्वाच्या कल्याणाकरिता आपल्या संसाराची राख रांगोळी केली असे असणारे महात्मे वैराग्य रागरसी श्री क्षेत्र देहो निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा नामपर प्रकरणातील अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय यांनी नामाचा महिमा प्रतिपादन केलेला आहे विठाला 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली श्री ज्ञानोबाराय प्रेम शिरोमणी संत नामदेव महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय त्याचप्रमाणे संत गुरुबा काका वारकरी संप्रदायातील सकल साधू संतांची मांदियाळी वैकुंठवासी रामचंद्र महाराज बोधले त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण विशाल महाराज वाघमारे सर्व भजनी मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांच्या कुशल मार्गदर्शनाने मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभुचंद्र यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी हा असलेला अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या
पवित्र अशा मौजे भाट शिरपुरा नगरीमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये आनंदामध्ये पार पडत आहे. वर्ष किती आहे? तिसरे वर्ष तिसरे. सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये पंचक्रोशीतील सर्व गायनाचार्य, कीर्तनकार, श्रोते मंडळी, सर्व भजनी मंडळी, आमचे पेटी मास्तर महाराजही या ठिकाणी आहेत. कीर्तनला साथ करण्यासाठी नरसिंह महाराज, त्याचप्रमाणे आमचे आळंदीचे असणारे राहुल महाराज आणि सर्वांचे आपले गुरुवरी असणारे श्री हरिभक्तीपरायण दत्ता महाराज आंबेडकर या ठिकाणी ते नाहीत, पण त्यांच्याच रूपाने त्यांचे ज्येष्ठ बंधू असणारे श्री हरिभक्तीपरायण आंबेडकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सर्व महाराज मंडळी, काय नाव तुमचं? अजय महाराज बाबा आहेत आणि गावातले आमचे अगदी प्रेमस्वरूप असणारे श्री हरिभक्तीपरायण, त्यांचा सुंदर असा गोड आवाज आहे, मच्छिंद्र महाराज आहेत, नाना आहेत, इकडे आप्पा आहेत, इकडे गायकवाड महाराज, सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडे तात्या आहेत. तुम्ही सर्वांच्या उपस्थितीमध्ये श्रोते मंडळी, संत श्रोते मंडळी, भाविक मायजन, मायबाप सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये इकडे असणारे आमचे मित्र प्रशांत गायकवाड आहेत. सुंदर अशी माईक सिस्टीम, वैभव यांची असणारी ही माईक सिस्टीम. संकल्पित वेळेमध्ये आपण आपल्या सेवेचं या ठिकाणी चिंतन करणार आहोत. विठाला विठाला विठाला. आणि या ठिकाणी आपल्या भागातील 20व्या शतकातील एक थोर संत होऊन गेले असे असणारे वैकुंठवासी परमादरणीय गुरुवर्य माऊली दादा यांचे असणारे जावई या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुवर्य अण्णा, त्यांच्याही चरणी वंदन करतो. आणि ज्यांची आज सुंदर अशी पंगत झाली, सकाळ दुपार संध्याकाळ, आता त्यांचे नाव सगळ्यांचे मला माहिती नाही, काय नाव? अशोक बहिर यांची दुपारी सुंदर पंगत झालेली आहे, संध्याकाळी सुंदर अशी पंगत झालेली आहे. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करून सेवेला प्रारंभ. विठाला विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबरा यांचा गोड अभंग आहे. आज आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. पहिल्या दिवशी नामपर, ध्यानपर, त्याचप्रमाणे मंगलपर अभंग असावा, म्हणून त्या नियमाला अनुसरून हा अभंग घेतलेला आहे बरं का महाराज. तुम्ही मला सर्वजण सांभाळून घ्या बरं का, कारण मी बारीक बॉय आहे का नाही राठी महाराज, मी बारीक बॉय. आम्ही परवा दिवशी केरला कीर्तनाला जात होतो आणि एका झाडाखाली थांबलो, पावसामध्ये झोडपलो, बनखरांजाला जाईपर्यंत नाना म्हणून आवाज बसलेला आहे. पण साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, प्रभूंच्या आशीर्वादाने तो चलतोय, टिकून राहतोय. तिथे थांबलो. ते म्हणले महाराज कुठे चालले? म्हणलं कीर्तनाला. मोटरसायकल होती. म्हणले तुम्ही खूप बारीक आहात. म्हणलं काय झालं? बारीक असलं म्हणून काय झालं? कीर्तनाला अभंगच घेणार आहे मी. मोठा महाराजही अभंग घेतो आणि बारीक महाराजही अभंग घेतो. फरक एवढाच आहे, मोठा महाराज फक्त अभंगाला सोडून बोलतो आणि बारीक महाराज अभंगाला धरून बोलतो. म्हणलं काय झालं? मग त्याला मी एक दृष्टांत देऊन सांगितलं. म्हटलं ऐक बाबा, आता गावामध्ये शेजारी शेजारी असतात, अनेक शेजारी शेजारी असतात. एक शेजारी एका शेजाऱ्याला खूप त्रास देत होता. म्हटलं काय करावं याला, काय करावं? त्याला युक्ती सुचली. तो म्हणला बाजारामध्ये जातो कळमच्या आणि इच्छे घेऊन येतो. इच्छे काय? इच्छे घेऊन येतो. तुम्ही म्हणता ना महाराज बाजारामध्ये इच्छा नसतात पण दृष्टांतामध्ये असतात. तो बाजारामध्ये गेला. एक मनुष्य त्या ठिकाणी विच्छे विकत होता. विंचू घ्या विंचू, विंचू घ्या विंचू. लहान विंचू होते आणि मोठाले विंचू होते. हे महाशय तिथे गेले. अहो या लहान विंचेची काय किंमत आहे? म्हणले 500 रुपये. म्हणले मोठ्या विंचेची काय किंमत आहे? 500 रुपये. म्हटले अहो हा लहान आहे. ते म्हणले लहाना जरी असला तरी ठाणका मात्र मोठ्या विंच्यासारखाच आहे. म्हणून मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं बारीक बुवा आणि मोठा, तुमच्या दृष्टीने मोठा महाराज कशाला म्हणतात? गाडी बॉडी आहे की नाही. आणखी युट्यूबवरती म्हणजे अभंगाला सोडून बोलणारे महाराज, तुम्ही त्याला मोठा समजता. मी त्याला दृष्टांत देऊन सांगितलं. त्या महाशयाने विंचू विकत आणले आणि त्याच्या घरामध्ये सोडले. त्याला चावले, त्याला त्रास झाला. माझा दृष्टांत संपला. विठाला विठाला. सुंदर असा जगद्गुरु तुकोबरा यांचा या ठिकाणी गोड अभंग आहे. साथीसाठी सर्वजण या ठिकाणी गुरुतुल्य असणारे सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत.
तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत की या मृत्यू लोकामध्ये आम्हाला मनुष्य शरीर या ठिकाणी मानवाचा जन्म या ठिकाणी मिळालेला आहे. वास्तविक पाहता मनुष्याचा जन्म मिळणं फार कठीण आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहीचा. 84 लक्ष योनी फिरून आल्यावरती आपल्याला मनुष्य जन्म त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. पण कळाला का हो मनुष्य जन्म? कळाला का महाराज? नाही कळाला. जर कळाला असता तर पिलो असतो का पाणी? जर कळाला असता तर जमलेले लग्न मोडले असते का हो? नसते ना मोडले. जर मनुष्य जन्म जर कळाला असता तर खेळला असतो का? क्रिकेट नसतं खेळलो. जर मनुष्य जन्म जर कळाला असता तर वाईट कर्म केलं असतं का? नसतं केलं. जर मनुष्य जन्म जर कळाला असता तर सप्त्याला देणगी दिली असती का? कोण नाही म्हटलंय? हो, सप्त्याला देणगी देणं म्हणजे महाराज पुण्याचं काम हो, आहे की नाही? मनुष्य जन्म आम्हाला मिळाला पण कळाला का? नाही. या मनुष्य जन्माची महती, या मनुष्य जन्माचं त्या ठिकाणी खूप मोठी महती सांगितलेली आहे, खूप महात्म्य सांगितलेलं आहे. तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो. नर देह दुर्लभ दाना शतवर्षाची गणना मध्ये बालत्व पीडा रोगक्षय, मध्ये बालत्व पीडा रोगक्षय, काय भद्रासी उरले पाहे का तुम्ही वासुदेव वासुदेव मना, तुम्ही वासुदेव वासुदेव मना, तुम्ही वासुदेव वासुदेव मना, तुम्ही वासुदेव वासुदेव मना. समर्पक प्रमाण आहे. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. या नरदेहाची महत्वी त्या ठिकाणी खूप आहे पण आम्हाला ती कळाली नाही. ज्याप्रमाणे या ठिकाणी 2 हार आहेत, ते बाबांच्या गळ्यामध्ये हार आहेत. त्या हाराला किंमत कुठपर्यंत आहे बाबा? जोपर्यंत त्याच्यामध्ये सुगंध आहे तोपर्यंत. एकदा का त्याच्यामधला सुगंध निघून गेला मग हाराचा मुक्काम कुठे असतो? उकिरड्यावरती. ज्याप्रमाणे भुईमुगाच्या शेंगा आहेत, त्या शेंगेला कुठपर्यंत किंमत आहे? जोपर्यंत त्याच्यामध्ये ते दाणे आहेत. एकदा का त्याच्यामधून दाणे काढून घेतले, खाली काय शिल्लक राहतं? टरफलं. मग टरफल्याचा मुक्काम कुठे? चुलीमध्ये. आणि त्याप्रमाणे या मनुष्य शरीरामध्ये प्राण आहे, आत्मा आहे, त्या ठिकाणी आयुष्य आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत किंमत आहे. एकदा का याच्यामधून निघून गेला रे गेला की मग याचा मुक्काम कुठे असतो? स्मशानामध्ये. देखियेला ठाव स्मशानीचा, हा देखियेला ठाव स्मशानीचा, लशियेला ठाव स्मशानीचा, देखियेला ठाव स्मशानीचा. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लशियेला ठाव स्मशानीचा, लशियेला ठाव. झाला प्रेत रूप
शरीरामधून प्राण निघून गेल्याच्या नंतर याचा मुक्काम कुठे असतो बाबा? स्मशानामध्ये. स्मशानामध्ये कितीही मोठा बंगला बांधा, नवे नवे 2 मजली 5 मजली 10 मजली बांधा, अहो आमच्या बाबांनी एवढे कष्ट केले, एवढे कष्ट केले, खालचा मजला रिकामा आहे तिथेच त्यांची माती करू असं करत होतं का हो? असं होत नाही. शेवटचा मुक्काम कुठे असतो? त्या ठिकाणी, त्या स्मशानामध्ये. म्हणून सुंदर असा नरदेह त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. पहिला वर्ग तुमचा आमचा आहे पण कळाला नाही, म्हणावा तेवढा त्या ठिकाणी कळाला नाही. दुसरा वर्ग आहे देवांचा. देवादिकांना मनुष्य जन्म त्या ठिकाणी कळाला पण मिळाला नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा वृत्ती लोकी व्हावा जन्माधा. तिसरा वर्ग आहे साधू संतांचा, त्यांना मिळालाही आणि कळालाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय नामचिंतन केल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये काय फायदा झाला याचा अनुभव जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगात सांगितलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. नामचिंतन केल्याच्या नंतर काय होणार नाही, काय होणार नाही. आता सर्व काही होणार, फक्त नामचिंतन तुम्ही आम्ही त्या ठिकाणी करत नाही. जास्त वेळ प्रपंचामध्ये देतो आणि थोडा वेळ त्या ठिकाणी परमार्थामध्ये देतो, म्हणून आपले त्या ठिकाणी कामं होत नाही. जास्त वेळ जर आपण परमार्थामध्ये दिला तर महाराज त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही. नामाचा महिमा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. नवे नवे गोस्वामी तुलसीदास महाराज त्या रामचरित मानस ग्रंथामध्ये नामाचा महिमा त्या ठिकाणी, नामाचा महिमा सांगताना अनेक 200-300 पानामध्ये त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तर ऐका नामाची शक्ती, नामाचा महिमा ऐका. एकदा देवांमध्ये वाद सुरू झाला. सृष्टी निर्माण झाल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर पूजा कोणाची करायची, देवांमध्ये त्या ठिकाणी वाद सुरू झाला. सर्वजण ब्रह्मदेवाकडे आले आणि त्या ठिकाणी सांगू लागले की माझी अगोदर पूजा करण्यात यावी. प्रत्येक जण म्हणू लागला माझी अगोदर पूजा. त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणतात नाही, जो कोणी या पृथ्वीला 7 प्रदक्षिणा घालून येईल सर्वात अगोदर, मग त्या ठिकाणी त्याला सर्वात अगोदर पूजेचा मान देण्यात येईल. सर्वजण आपापल्या वाहनावर बसले. भगवान शंकर आपल्या नंदीवरती बसलेले आहेत, भगवान विष्णू गरुडावरती आरूढ झाले. सर्वजण पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाले. सर्वजण निघाले, खूप त्या ठिकाणी लांब गेले. आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत, त्यांचं वाहन सगळ्यात लहान. ते म्हणले आता आपलं वाहन सगळ्यात लहान, पृथ्वी प्रदक्षिणा त्या ठिकाणी करून येणार नाही. पण त्यांना धर्मशास्त्राचं खूप ज्ञान आहे, वेदशास्त्राचं ज्ञान आहे. त्यांना वचन आठवलं, खाली जमिनीवरती राम नाम लिहिलं, जर त्याला जर प्रदक्षिणा जर घातल्या तर एका पृथ्वी प्रदक्षिणाचं त्या ठिकाणी पुण्य लाभतंय. खाली राम नाम लिहिलं आणि त्याला 7 प्रदक्षिणा घातल्या आणि ब्रह्मदेवाजवळ आले. महाराज माझी त्या ठिकाणी प्रदक्षिणा झाली. आणि मग ब्रह्मदेवाने महाराज त्या ठिकाणी घोषणा केली, आजपासून या सृष्टीचा त्या ठिकाणी मी मालक असणारे ब्रह्मदेव घोषणा करतो की आजपासून पहिला पूजेचा मान त्या ठिकाणी गणपती बाप्पाला देण्यात येईल. एवढी या नामाची शक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. एवढी नामाची शक्ती आहे. जगद्गुरु तुकोबाराय रात्रंदिवस नामचिंतन करायची. दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडे. रात्रंदिवस नामचिंतन सुरू आहे. एक दिवस काशीवरून एक सद्ग्रहस्थ त्यांना भेटण्यासाठी आले. भगवान शंकर त्यांच्या स्वप्नामध्ये गेले आणि म्हटले, तुला जर खरंच संतांचं दर्शन पाहिजे असेल, तुला जर मुक्ती पाहिजे असेल तर महाराष्ट्रामध्ये जा, देहूनगरीमध्ये जा. त्या ठिकाणी तुकोबाराय आहे, त्यांचं दर्शन घे, तुला मुक्ती मिळेल. दरमजल दर मुक्काम करत करत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आले, देहूनगरीमध्ये आले. तुकोबारायांचं घर विचारलं आणि येत असताना तेवढ्यामध्ये तुकोबाराय शौचविधीला गेले होते बाहेर. ते तिथून येत असताना त्यांच्या कानावरती नामचिंतन पडलेलं आहे, विठ्ठल 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 विठ्ठल. ते म्हणले अशा अपवित्र ठिकाणी कोण नामस्मरण करत आहे. मग ते तुकोबारायांच्या घरी आले. तेवढ्यामध्ये तुकोबाराय शौचविधीवरून घरी आले आणि आल्यानंतर त्यांना दिसलं की हेच महाशय त्या ठिकाणी नामचिंतन करत होते. हे तुकोबाराय त्या ठिकाणी नामचिंतन करत होते. नंतर जेवण झालं. वामकुक्षी करण्यासाठी एका रूममध्ये तुकोबाराय आणि ते सद्ग्रस्त झोपले. झोपल्या बरोबर त्या ठिकाणी नामचिंतन त्यांना ऐकू येऊ लागलं. जगद्गुरु तुकोबाराय झोपी गेले, गाढ झोपेमध्ये आहेत पण नामचिंतन येतंय.
ते सद्ग्रस्त उठले, आजूबाजूला पाहिलं कोणी नाही, बाहेर पाहिलं कोणी नाही, पण विठ्ठल नामाचा ध्वनी येत आहे, नामचिंतन सुरू आहे. कुठून येत आहे? तुकोबरायांच्या जवळ आली. तुकोबरायांच्या शरीराला कान लावला तर तुकोबरायांचं एक एक महाराज त्या ठिकाणी रोम विठ्ठल 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 मोठमोठ्याने त्या ठिकाणी ध्वनी येत होता. आणि मग महाराज झोपेमध्ये त्याने जगद्गुरु तुकोबरायांचे पाय धरले, म्हटले किती या ठिकाणी मोठे महात्म्य आहेत. विठ्ठला विठ्ठला तुकोबरायाला ते सद्ग्रस्त म्हणतात, महाराज हे कसं शक्य झालं? त्या ठिकाणी महाराज म्हणतात, माझी जी वाचा आहे ती त्या ठिकाणी माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, छंदया नामाचा घेतला ते, छंदया नामाचा घेतला ते. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, छंदया नामाचा घेतला ते, छंदया नामाचा घेतला. महाराज म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. ती वाचा थांबत नाहीये, आपोआप त्या ठिकाणी नामचिंतन सुरू होतंय. एवढं जगद्गुरु तुकोबराय नामचिंतन करायचे. गोड तुकोबरायांचं चरित्र आहे. युट्यूबवरती गुरुवर्य राऊत बाबांचं चरित्र आहे. तुम्ही बाबांचं नाव टाका, गुरुवर्य राऊत बाबांचं चरित्र आहे. एवढं सुंदर चरित्र आहे. एकदा का त्याची गोडी लागली रे लागली, दुसरं काही ऐकू वाटत नाही. महाराज जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र जीवन जगावं कसं हे शिकवतं. असं सुंदर चरित्र जगद्गुरु तुकोबरायांचं आहे. नामचिंतन करता करता जगद्गुरु तुकोबरायांना अष्टसिद्धी त्या ठिकाणी प्राप्त झाल्या, अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्या. जगद्गुरु तुकोबरायांचे 14 टाळकरी पखवाज वाजवण्यासाठी कोंडीबाल लोहार आहेत. शरीराने धष्टपुष्ट आहेत काका. पूर्वीचे माणसं धष्टपुष्ट होती. विशाल महाराज तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला तब्येत आहे. आम्ही बरं का, पूर्वीचे माणसं धष्टपुष्ट होते बाबा. फेटा असायचा, काय रुबाबदार फेटा असायचा महाराज पूर्वीच्या माणसाला. रुबाबदार फेटा, रुबाबदार मिश्या, रुबाबदार धोतर, रुबाबदार कपडे, रुबाबदार मिश्या. एक मिशावाला मनुष्य पाहिला बरं का, पूर्वीचं सांगतोय. एक रुबाबदार मिशावाला मनुष्य ते बाबा लिंब खाण्यासाठी एका बागेमध्ये गेले. महाराज 10-5 लिंब खाल्ली, 10-5 लिंब चोरली, लिंब खिशात नाही ठेवली, लिंब मिशात ठेवली. बागेचा मालक आला, जय हरी जय हरी, काय करता? काही नाही, लिंब खातोय, खा खा खा. महाराज बागेचा मालक आला, निघून गेला, पण लिंब दिसली नाही. महाराज एवढे लोक त्यावेळेस मिशा ठेवत होते. आजकाल काय झालंय काय कळत नाहीये. पोलिसाकडून चौकशी करायला पाहिजे, पोलिसच ठेवीत नाहीत महाराज. विठाला विठाला पूर्वीचे माणसं त्या ठिकाणी रुबाबदार धष्टपुष्ट त्या ठिकाणी माणसं होते. महाराज जगद्गुरु तुकोबरायांचा तो पखवाज वाजवणारा कोंडीबा लोहार. तुकोबराय चिंतन करतात. चिंतनामध्ये प्रमाण आलं, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावा या पाये, व तू आपुले सोहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. कीर्तन संपलं आणि त्यांनी महाराजाकडे हट्ट धरला, महाराज मी तीर्थयात्रा करणार पण माझ्याकडे पैसा नाही. महाराज म्हणले, वा तुझं शरीर सुद्धा चांगलं आहे, काही चिंता करू नको, काही चिंता करू नको. तुकोबरायाने खालचा दगड हातामध्ये घेतला. हातामध्ये घेतल्याबरोबर सोन्याचं नाणं तयार झालं. म्हणले हा घे. म्हणले एकामध्ये भागन का? पूर्ण भारताची तीर्थयात्रा करायची. म्हटले तो जो हून आहे त्याला पहिलं हून म्हणायची. ते नाणं मोडायचं. त्याचे 7-8 रुपये पहिल्या काळामध्ये येत होते. 7 रुपये खर्चायचे, 1 रुपये खिशात ठेवायचा. 7 रुपये खर्च झाल्याच्या नंतर त्या 1 रुपयाला हात लावायचा, पुन्हा सोन्याचं नाणं तयार. महाराज तो तीर्थयात्रा करायला निघाला. तीर्थयात्रा करून आला. ज्या ठिकाणी 11 रुपये दक्षिणा द्यायची त्या ठिकाणी 1100 रुपये द्यायचा. कारण सोनच महाराज जवळ होतं. आणि पूर्ण तीर्थयात्रा त्या ठिकाणी करून आला. तुकोबरायांनी सांगितलं, हे बघ फक्त तीर्थयात्रा करायची, बायकोला लुगडं आणायचं नाही. जर लुगडं जर घेशील तर सोन्याचं होऊन तयार होणार नाही. पूर्ण तीर्थयात्रा करून आला. मला सांगायचं काय, ही जी शक्ती आहे जगद्गुरु तुकोबरायांनी कशाने प्राप्त झाली हो? केवळ नामचिंतनाने प्राप्त झाली. केवळ नामचिंतनाने. एक ब्राह्मण, त्याच्याकडे 10,000 रुपयाचं कर्ज झालं. आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. आळंदीला आले.
आणि ज्ञानोबरायाने सांगितलं की तुम्ही तुकोबरायांकडे जा. तुकोबराय त्या ठिकाणी काहीतरी मार्ग काढतील. तुकोबरायांकडे ते ब्राह्मण गेले. तुकोबरायांना सांगितलं 10,000 रुपयाचं कर्ज झालंय, आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणले काही चिंता करू नका. साधू संतांकडे जर त्या ठिकाणी अनन्य भावनेने जर शरण जर गेलं तर साधू संत सुद्धा कृपा करतात. कितीही मोठं संकट आपल्या जीवनामध्ये असू द्या त्याचं निवारण होतं. फक्त अनन्य भावनेने साधू संतांकडे शरण जाता आलं पाहिजे. म्हणले तुम्ही लोहगावला जा. लोहगावला शिवबा कसार आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा. महाराज ते बिचार ब्राह्मण बुवा म्हणाले आळंदीला आलो, तुकोबरायांकडे आलो, तुकोबराय लोहगावला पाठवतात, नेमकं भानगड काय आहे. पण ठीक आहे, तुकोबराय म्हणतात ते लोहगावला आले. लोहगावला आल्याच्या नंतर शिवबा कासाराने त्यांना बसवलं, जेवू घातलं. म्हणले शिवबा कासारांना त्यांनी सांगितलं 10,000 रुपयाचं कर्ज झालेलं आहे, जगद्गुरु तुकोबरायने तुमच्याकडे पाठवलं आहे. म्हणले काही चिंता करू नका. घरामध्ये पासा होत्या, पूर्वीच्या पासा बरं का, पूर्वीच्या पासा. आताच्या पासा मारा 1 किलो, अर्धा किलो किंवा 1.5 किलो किंवा 1 किलो. पूर्वीची पास 15 किलोची पास होती. घरामध्ये 3 पासा होत्या. 3 पासा उचलल्या आणि त्या ब्राह्मण बुवाकडे दिल्या. 15-45 किलोच्या असणाऱ्या त्या पासा त्या ब्राह्मण बुवाकडे दिल्या. आता महाराज ते ब्राह्मण बुवा कसे तरी त्या 3 पासा घेऊन देहूनगरीपर्यंत आले. नदीमधून चालू लागले, वज झालं, 2 पासा तिथंच टाकून दिल्या. 1 पास घेऊन जगद्गुरु तुकोबरायांकडे आले. महाराज पास घेऊन आलोय. महाराजांनी त्या पाशीकडे पाहिलं. पास कशाची झाली हो? सोन्याची झाली, सोन्याची. सोन्याची झाल्यावर मग त्याला पश्चाताप निर्माण झाला. त्या 2 पासा उगाच टाकून दिल्या. मग तो त्या 2 पासा आणण्यासाठी गेला. महाराज आणखी सापडल्या नाही. विठ्ठला विठ्ठला महाराज एवढी शक्ती जगद्गुरु तुकोबरायांना केवळ आणि केवळ नामचिंतनाने त्या ठिकाणी आलेली आहे. म्हणून या कलियुगामध्ये नामचिंतन सांगितलेलं आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे तिने नारायण करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगी माझी करावे कीर्तन, जेणे नारायण भेटी देई, तिने नारायण भेटी. तुगा माझी करावे कीर्तन, जेणे नारायण भेटी, जेणे नारायण भेटी. कलियुगा माझी करावे चिंतन आहे. सगळ्या गोड वारकरी चालेत बरं काय, गोड वारकरी. आणि सगळेच वारकरी आहेत महाराज. आमचे गुरुवारी हनुमंत महाराज मध्ये 5,000 चाली आहेत महाराज. एवढ्या गोड चाली आणि सर्वच या ठिकाणी वारकरी मंडळी आहेत. पण काय होतं, आपण राहतो बाजूला म्हणून त्या ठिकाणी जास्त आपण गायण्याचा प्रयत्न करत नाहीत. पण सुंदर अशी साथ या ठिकाणी आहे. सर्व वारकरी चाली. कलियुगा माझी करावे कीर्तन. गोड वारकरी जुनी चाल आहे. काफी रागामध्ये आहे. खूप कठीण आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की कलियुगा माझी करावे चिंतन, तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये नामचिंतन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात नामचिंतन करा, नामचिंतन करा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. तरी सुद्धा लोक त्या ठिकाणी नामचिंतन करत नाहीत. महाराजांना प्रश्न केला, हो महाराज नामचिंतन केल्याच्या नंतर काय होईल? महाराज म्हणतात काय होणार नाही. अभंगाचं प्रथम चरण.
जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. एका चिंतिता विठ्ठले काय नव्हे केले. भगवान परमात्म्याचं चिंतन केल्याच्या नंतर काय होणार नाही महाराज, अर्थात सर्व काही होणार. पुण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये 25 पेशंट आले लाठी महाराज. कोणाचा रक्तदाब कमी, कोणाचा उच्च आहे, कोणाला ब्लड आहे, कोणाला त्या ठिकाणी साखर आहे, शुगर आहे. डॉक्टर आध्यात्मिक होते. डॉक्टर म्हणले 8 दिवस तुम्ही त्यांची त्या ठिकाणी ट्रीटमेंट बंद केली. म्हणले तुम्ही नामचिंतन करा, फक्त विठ्ठल 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 म्हणा. 8 दिवस त्या 25 पेशंटनी विठ्ठल नामाचं त्या ठिकाणी नामचिंतन केलं हॉस्पिटलमध्ये बरं का. आणि मग परिणाम असा झाला महाराज, सगळे अगदी ठणठणीत झाले. कोणाचा रक्तदाब कमी होता तो अगदी लेवलमध्ये आला महाराज. सर्व त्यांचे आजार त्या ठिकाणी लेवलमध्ये आला. पण डॉक्टर कसा पाहिजे, आध्यात्मिक पाहिजे बरं का. नाही तर आताचे डॉक्टरने जर सांगितलं त्यांचे दुकानं बंद पडतील ना. विठाला विठाला महाराज, ही नामचिंतनाची शक्ती आहे. काय नव्हे केले त्या ठिकाणी नामचिंतन केल्याच्या नंतर सर्व काही होईल. एका चिंतिता विठ्ठले. जगद्गुरु तुकोबाराय एवढं चिंतन करायचे, एवढं चिंतन करायचे. चिंतन करता करता भजन करायचे महाराज. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. तुका म्हणे भजन प्रमाण, तुका म्हणे भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. एवढं भजन करायचे, एवढं नामचिंतन करायचे. एक दिवस तुकोबाराय सकाळी सकाळी देहूच्या बाहेर गेले. हातामध्ये टाळ चिपुळे आहेत, विणा आहे. भजन करत निघाले आणि गावाच्या बाहेर आले. नुकतीच आता या ठिकाणी ज्वारीची रास झालेली आहे. तेव्हाही त्या ठिकाणी महाराज ज्वारी, त्या ज्वारीमध्ये दाणे भरत होते. एका सावकाराची जमीन होती. त्या ठिकाणी सावकार आले, म्हटले हो तुकोसेठ. तुकोबाराय ना तुकोसेठ म्हणायचे. तुकोसेठ एवढे श्रीमंत त्या ठिकाणी तुकोबाराय होते. तुकोसेठ तुम्ही भजन करता या ठिकाणी बसून, आमची ही ज्वारी आहे, हिच्यामध्ये दाणे भरू लागले. तुम्ही काय करा, हिचं राखण करा. तुम्ही राखण केलं तर मी तुम्हाला 2 मन त्या ठिकाणी ज्वारी देईल. तुकोबाराय म्हटले नाही तरी काय, मी रात्रंदिवस भजन करतोय. ठीक आहे म्हटले, मी या ठिकाणी भजन करेल. आणि मग वचन ठरल्याबरोबर ते सावकार पुण्याला निघून गेले आणि जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी भजन करू लागले. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले. घरी जिजाबाई साहेब भागीरथीला म्हणते, भागीरथी आपले बाबा घरी आले नाही जेवणासाठी, जाय कुठे आहेत तुझे बाबा. भागीरथी पळत पळत आल्या. भागीरथीला कळालं की बाबा भजन करत आहेत एका शेतामध्ये, पाखरांचं राखण करत आहेत. भागीरथी आल्या, बाबा घरी चला, आईने बोलवलंय. आई 2 दिवस झाले जेवली नाही बरं का माता मावल्यांनो. जिजाऊबाई साहेब महान पतिव्रता होती. जगद्गुरु तुकोबाराय जेवल्याशिवाय जेवत नव्हती महाराज. अशी महान पतिव्रता असणारे जिजाऊबाई साहेब होते. फक्त देवाला भांडत होती बरं का. फक्त देवाला रोज देवाला भांडायची, पण महान पतिव्रता होती. 2 दिवस झाल्या जेवल्या नाही. मग तुकोबाराय म्हणतात, अगं भागीरथी आता घरी यायचं नाही, या ठिकाणी 1 महिन्यापासून ज्वारीचं राखण करायचं. अहो बाबा मग फुकट करायचं का. नाही, आपल्याला 2 मन ज्वारी मिळणार आहे, 2 मन ज्वारी मिळणार. एवढे शब्द ऐकले आणि भागीरथीला आनंद झाला. भागीरथी पळत 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 घरी आल्या. आईला सांगितलं, आई आपले बाबा आता घरी येणार नाही, 2 महिने त्या ठिकाणी ज्वारीचं राखण करणार आहे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला 2 मन ज्वारी मिळणार आहे. एवढा आनंद झाला जिजाऊबाई साहेबांना, एवढा आनंद झाला. जिजाऊबाई साहेब म्हणतात, नाहीतरी आमच्याकडे काय आहे.
तुटकाची विना त्याला दोन तार करियेर झार पंढरीच्या माझ्या माय बापे बरे नाही केले माझ्या माय बापे बरे नाही केले पदरी बांधले भिकाऱ्याच्या हे जिजाबाई साहेबांनी म्हणावं नवे नवे तुकोबराय म्हणतात कोपला पाटील गावचे हे लोक आता मज भिक कोण घाली दुष्काळी आटीला द्रव्य दिला माल एक स्त्री अन्न करिता मेली हे जगद्गुरु तुकोबराय आणि जिजाबाई साहेबांनी त्या ठिकाणी म्हणावं तुकोबराय त्या ठिकाणी राखण करतात ज्वारी त्या कणसामध्ये दाणे भरू लागले आणि पाखरं येऊ लागले खायसाठी बरं का पाखरं येऊ लागले तुकोबराय म्हणतात या पाखरांनो इकून या चारही दिशेने या ही ज्वारी तुमचीच आहे महाराज त्या ठिकाणी पाखरं म्हणू लागले बरं झालं बा असे राखणदार भेटल्यावर आता काही चिंताच नाही त्या ठिकाणी पोटाची महाराज रोज त्या ठिकाणी पाखरं यायचे पोटभर दाणे खाऊन जायचे लोक म्हणायचे हो तुकोबराय बघा ना ते पाखरं ज्वारी खातात बघा तुकोबराय म्हणतात काय बघायचंय उलट तुम्हीच नीट बघा त्या पाखरांकडे कोण म्हणतंय तुकोबराय म्हणतात अहो आपली माणसाची जात अशी आहे महाराज आज आपण खाल्ल्याच्या नंतर उद्याचं त्या ठिकाणी चिंतन करतो उद्या काय खायला भेटन नवे नवे उद्याचं घेऊन जातो आपण पण ही पाखरांची जात अशी आहे पोटाचा प्रश्न मिटला का निघून जाते महाराज हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे तुकोबराय म्हणतात पक्षी अंगणी उतरती पिका गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वृक्षवल्ली आभा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आभा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आभा सोयरे वनचरे आभा सोयरे वन पक्षी सुसोरे आळवी तीरे पक्षी सुसोरे आळवी तीरे वृक्षवल्ली आभा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आभा सोयरे वनचरे महाराज ते पाखरं पोटभर ज्वारी खाऊन जायचे बर का महाराज असं चिंतन आलेलं आहे जर त्या ठिकाणी एखाद्या पाखराला एखाद्या पक्षाला भिल्लाने त्याचे पंख जरी काटले आणि तो काटता काटता त्यांच्या तावडीमधून सुटला तो पक्षी महाराज त्याचं सर्व चित्त महाराज आपल्या घरावर असतं त्या पिलावर असतं बरं का पिलावर पंख जरी काटले तरी तो घायाळ असलेला पक्षी आपल्या त्या पाखरांकडे त्याचं लक्ष असतं तो त्या पाखरांकडे त्याची धाव असते एक घायाळ पक्षीनी जाई पिलांना भेटाया ती घायाळ पक्षीनी ज्याप्रमाणे त्यांचा प्रपंच आहे बघा तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये ती कोंबडी असते कोंबडी महाराज ती अनेक पक्षी पिल्ला असते तिचे 5-50 पिल्ला असतात महाराज त्या 2 पंखाखाली त्या ठिकाणी ती सामावून घेते कशी सामावून घेत असेल महाराज त्या 2 पंखाखाली महाराज एवढे 50-60 असणारे पिल्लं त्याप्रमाणे पूर्वीचे बघा तुम्ही पूर्वी महाराज 5-6 मुलं असायची 10-12 मुलं असायची किंवा छोटंसं घर असायचं 10-10चं रूम असायची त्याच्यामध्ये ते आई वडील महाराज त्या मुलांचा सांभाळ करायचे कोणी पाठीवर झोपले कोणी पोटावर कोणी हातावर कोणी पायावर पण महाराज या कलियुगामध्ये अशी शोकांतिका निर्माण झालेली आहे महाराज 4 मुलं असतात 4 मुलं महाराज 4 मुलाचे मोठमोठाले 4 बंगले असतात 4 बंगले पण आई वडील बंगल्यामध्ये आहेत का नाहीये आई वडील बाहेर असतात महाराज म्हणजे हे या ठिकाणी दुर्दैव आहे विठाला विठाला म्हणून तुकोबराय म्हणतात त्या पक्ष्यांकडून शिका त्या कोंबडीकडून शिका तिला 60-70 पिल्ले असतात पण त्या 2 पंखाखाली ती सामावून घेते आणि मग तुकोबराय त्या ठिकाणी राखण करू लागले पक्षी यायचे पोटभर खाऊन जायचे 1 महिना झाला पाखरांनी पूर्ण ज्वारी खाऊन टाकली एकही दाणा नाही संपूर्ण ज्वारी खाऊन टाकली सावकार आले पाहतात तर नुसते पिशे कणस उभे होते पिशे ज्वारी बघितली आणि तळपायाची आग मस्तकाला गेली तुकोबरायला धरलं म्हणलं तुकोबराय तुमच्यावर विश्वास ठेवला पूर्ण ज्वारी खाल्ली आणि देहूमध्ये घेऊन आले पाटलांकडे घेऊन आले म्हणले न्याय करा तुकोबरायला दंड करा शिक्षा करा
अहो तुकोबाराय खरं आहे का? म्हटले हो खरं आहे. हे पाटील बुवा काय म्हणतात? 9 मन ज्वारी झाली असती का? तुकोबाराय म्हणतात ते खोटं बोलतात, 9 मन नाही 17 मन झाली असती. अहो तुकोबाराय तुम्हाला भरून द्यायची आहे. म्हटले हो 17 मन झाली असती. दुसरे पाटील उठले, ते म्हटले 9 मन ज्वारी पाखरं खातील का? हा एका महिन्यात खातील का? नाही ना खाणार महाराज. 9 मन एवढी खात असतात का? पाटील म्हणले चला आपण जाऊ पाहून या. सगळे उठले आणि त्या शेतामध्ये आले. पाहतात तर महाराज एवढाला एक एक कणीस होतं महाराज. एवढाला एक एक कणीस, मोठमोठाले दाणे. तुकोबाराय त्या ज्वारीकडे पाहतात, दाण्याकडे पाहतात. त्याच्यामध्ये पांडुरंग परमात्मा दिसायला लागले तुकोबारायला. माझा पांडुरंग परमात्मा आला. मग पाटील बाबा म्हणतात का सावकार बघा म्हणले ज्वारी, अशी ज्वारी पाहिली का? म्हटले आता तुम्ही सगळे घरी जा. सगळे घरी जा म्हणजे आम्ही पाटील आहेत, आम्हाला काही किंमत आहे का नाही? आता 9 मन तुझी आणि शिल्लक राहिलेली तुकोबारायांची. ज्वारीची रास केली. 17 खंड्या त्या 17 मन ज्वारी झाली. 9 मन त्या पाटलाला दिली आणि शिल्लक राहिलेली जी काही 8 मन आहे, तुकोबाराय ही ज्वारी तुमची आहे. म्हणले माझी नाही. मग काय करायचं? पुण्याच्या बाजारपेठेमध्ये विका. तिच्यामधून जो पैसा येईल त्या पैशामध्ये माझ्या घरचं मंदिर बांधा. तुम्ही देहूला गेल्या का मावशी? हात वरती करा बरं. कोण कोण देहूला गेले? देहूला गेलं पाहिजे. पण जो पंढरपूरला जातो, जो आळंदीला जातो आणि देहूला जात नाही, गुरुवर्य घुले बाबा सांगतात देहूचे, जो पंढरपूरला जातो, आळंदीला जातो आणि देहूला जात नाही तो हाफ वारकरी. पंढरपूरला गेलं पाहिजे, आळंदीला गेलं पाहिजे आणि देहूलाही गेलं पाहिजे तो फुल वारकरी बरं का. खूप त्या ठिकाणी सुंदर मंदिर आहे, पूर्ण लाकडाचं मंदिर आहे. ते मंदिर कशाच्या पैशामधून बांधलं? त्या ज्वारीच्या. म्हणजे भगवान परमात्म्याने ती निर्माण केलेली ज्वारी. विठ्ठल विठ्ठल हे जेवढं काही जगद्गुरु तुकोबारायांना जे प्राप्त झालं ते केवळ आणि केवळ चिंतन केल्याने. म्हणून महाराज म्हणतात काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. आपण चिंतन करतो पण संसाराचं करतो, सतत संसाराचं वर्णन खूप आहे. दुःखरूप असणारा संसार आहे. आपल्याला वाटतं खरं आहे पण वास्तविक पाहता तो खरं नाही, तो खोटा आहे. आपल्याला वाटतं खरं प्रेम आहे. मुलगा माझ्यावर खरं प्रेम करतो. आपल्याला वाटतं मुलगी माझ्यावर खरं प्रेम करते, बायको खरं प्रेम करते. पण खरं प्रेम असतं का बाबा? ते खरं प्रेम नसतं. तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो. एक आजीबाई, आता 75च्या पुढं फुकट झालंय तुम्हाला, त्याच्यामुळे तुमची मजा आहे आता बरं काय. कोणत्याही बस स्टँडवर जा महाराज तुम्ही, आहेतच. काय सांगावं आम्हाला तर एवढा त्रास व्हायला लागला, जागाच भेटत नाही हो बरं का. मी तर या आजीला महाराज 80 वर्षाची म्हातारी होती, कशी तरी अशी आम्ही दोघा जणांनी तिला उचलून म्हणजे असं चढ म्हणलं आजीबाई का अहो हे प्रवास करण्याचं वय नाही होय. अरे बुवा बाबा अरे फुकट झाले, फिरू दे ना आम्हाला. अरे हे फिरायचे दिवस आहेत का? तुम्हाला चालता येईना. पण ठीक आहे, चांगलं केलं सरकारने. त्यानिमित्ताने खोयाना तीर्थयात्रा आपण करतो. मला सांगायचं काय, एक आजीबाई तिचा सकाळ रोजचा नियम असा होता, ती सकाळी 7च्या बसने आपल्या लेकीच्या गावाला जायची. लेकीचं गाव जवळच होतं. 80 वर्षाची म्हातारी, मुखामध्ये एकही दात नाही. जाताना काय करायची? 2 बदाम घ्यायची बरं का. 2 बदाम खायची, दिवसभर चघळायची. पुन्हा संध्याकाळच्या 7च्या बसमध्ये बसायची आणि पुन्हा यायची. आणि खाली उतरल्यावर मग ते बदाम पुसवून कोणाला खायला द्यायची? हा तुम्हाला माहिती वाटतंय दृष्टांत. कंडक्टरला खायला द्यायची बरं का. महाराज कंडक्टर मोठ्या आवडीने खायचं. वा काय आजीचं प्रेम आहे. माझी सखी आई एवढं माझ्यावर प्रेम करत नाही. महाराज 1 महिनाभर हा कार्यक्रम चालला. कंडक्टर महाराज झालं ना बमची बम त्या बदाम खाऊ एक दिवस कंडक्टरला गहीवरून आलं, आजीबाई काय तुमचं माझ्यावर प्रेम आहे? महाराज आजीचे पाय धडले, डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. पण ती आजी महाराज कडक होती. म्हटले ए मेल्या, माझं तुझ्यावर प्रेम नाही काही नाही, हे दिवसभरचं गळलेले बदाम असते ते पुसून मी तुला खायला देते. महाराज असं ऐकल्यावर महाराज त्या कंडक्टरची काय अवस्था झाली असेल. कंडक्टरला वाटलं खरं प्रेम आहे, पण खरं होतं का हो? नाही, हे खोटं प्रेम होतं. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. तुम्ही चिंतन करा, कारण हे नामचिंतन जे आहे सर्व साधनांचं सार आहे. साधनाचे सार, सर्व 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 साधनाचे सार,
सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार पार सर्व साधनाची धारा सर्व साधनाची धारा भवसिंधू उतरी पार उतरी पार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. हे जे नामचिंतन आहे सगळ्या साधनांचं सार आहे आणि त्याचं चिंतन केल्याच्या नंतर भवसिंधू उतरी पार, ह्या भवसिंधू मधून आपण पार होतो. जे काही जन्म मरणाचं दुःख आहे, हे जे धार घालण्याचं जे दुःख आहे त्याच्यामधून आपण मुक्त होतो. आणि हे केल्याच्या नंतर योग करण्याची गरज नाही, तप करण्याची गरज नाही, ते सुद्धा आपोआप होतं. अभंगाचं तिसरं चरण. योग योग तप योग 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 तप योग अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात योग याग तपे केली तयाने अमोपे. नामचिंतन केल्यावर योग याग तपे याचंही त्या ठिकाणी पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. केली तयाने अमोपे म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही नामचिंतन करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. काम असताना त्या ठिकाणी करा, कामामध्ये करा. म्हणून तुकोबाराय म्हणतात जप करा. त्रिअक्षरी तो जप आहे, 3 नावाचा असणार. जपा जपा तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा
उतरी पार सर्व साधनाचे नाद सर्व साधनाचे हो बार कुमाई 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 आज आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस. तात्या, पहिल्या दिवसामध्ये काय करतात? पत्रावळ्या वाढतात आहे का नाही? मग पत्रावळी वाढवण्याचं काम समजा आपण केलेलं आहे. आणखी काय काय वाढवतात? नुसती पत्रावळीच असते का? आणखी असतं ना काहीतरी? मीठ पण वाढवतात का? वा वा, तुम्हाला सगळं माहिती आहे. मीठ, मग एवढं दोनच का पहिल्या दिवशी? आणखी काय? पाणी. पाणी मग दुसऱ्या दिवसापर्यंत वाट बघायची का? कधी चपाती येतील, कधी भाजी बस. मग एक दिवस असंच बसायचं का? नाही ना. मग ते पदार्थही आले पाहिजे ना. मग आता पदार्थ आले पाहिजे आहे का नाही? तुम्ही म्हणता वेळ झाली काय? वेळ झाली नाही, वेळ राहिलेली आहे. चपाती भाजी आली पाहिजे ना आपल्या पात्रावळीमध्ये. तर गोड असा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठली, सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार, योग याग तपे केली तयाने अमुपे, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. तो जो मंत्र आहे 3 अक्षराचा आहे विठ्ठल, त्याचा तुम्ही त्या ठिकाणी जप करा, जप करा. असा अनुभव जगद्गुरु तुकोबराय या अभंगामधून सांगतात. नवे नवे साधू संत या भूतलावरती येतात, तुमच्या आमच्या उद्धारासाठी येत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या युभूती देह कष्टविती परोपकारे. आणि जो आपला जो अनुभव आहे, आपण केलेली साधना, आपण केलेला परमार्थ, ते तुम्हा आम्हाला सांगतात. कसं सांगतात तो? त्यांचे जे वचन आहेत ते वचन कसे असतात? अमृतासारखे वचन असतात महाराज. बघा तुम्ही, आपले सर्व गुरुवरी असतील आमच्या संस्थेतील महाराज, जर ते जर बोलायला लागले तर महाराज, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. महाराज त्यांची जी वाणी आहे कशी आहे? अमृतासारखी वाणी आहे. त्या अमृतासारख्या वाणीने ते आम्हाला सांगतात, ऐका ऐका, वाईट करू नका, त्या ठिकाणी परमार्थ करा, साधना करा. ज्ञानोबरायांची सुद्धा गोड ओवी आहे. तैसे साचे आणि मवाड, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माता माऊल्यांनो, ही ओवी आता तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायची बरं का. आताच नाही, मी सांगितल्यावर. तैसे साचे आणि मवाळ, बोलणं कसं असावं? मवाळ असावं, मवाळ. मितले आणि रसाळ, सासूचं बोलणं सुद्धा मवाळ असलं पाहिजे. आणि सुनेचं बोलणं हे कसं असलं पाहिजे? मवाळ रसाळ असलं पाहिजे. आता पूर्वीचा दृष्टांत आहे, 2 मिनिटांमध्ये सांगतो, ऐका. पूर्वी सासांना सासूरवास होता का सुनेला होता? सांगा. सुनेला होता, बरोबर. पूर्वी सुनेला त्या ठिकाणी सासूरवास होता, आणि आता त्या ठिकाणी सासवांना सासूरवास तयार झालेला आहे.
जर हे जर होऊ जर वाटत नसेल तर दोघींनीही काय करायचं, ही ओवी पाठ करायची महाराज. म्हणा मग, तैसे साचे आणि मवाळ म्हणा की, का आवाज येत नाही? ओवी अवघड नाही, ओवी सोपी आहे. तैसे साचे आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. महाराज सासूनी ही ओवी पाठ करायची आणि सुनीने सुद्धा ही ओवी पाठ करायची महाराज. वादच होणार नाही घरामध्ये, भांडणच होणार नाही, गोड वाणी भांडण त्या ठिकाणी होणार नाही. पूर्वीचा दृष्टांत हे सांगतो. पूर्वीच्या सासा म्हणजे महाराज कडक रुबाबदार असायच्या. सुनेला त्या ठिकाणी सासुरवास होत होता, कडक असायच्या. अशीच एक नवीन सासू त्या घरामध्ये नवीन सून आली. ती म्हणली, सुनबाई आमच्या घरामध्ये, थोडा विको द्या, घेऊन द्या, आमच्या घरामध्ये असा नियम आहे, प्रत्येकाला पद वाटून दिलेले आहेत. असं का त्या बाई? तुमच्याकडे कोणतं पद आहे? ऐक म्हटले, माझ्याकडे गृहमंत्री पद आहे. अरे वा, बरं आणखी कोणतं पद आहे? माझ्याकडे अर्थमंत्री पद आहे. म्हणजे अर्थमंत्री कळालं ना तुम्हाला? माझ्याकडे अर्थमंत्री पद आहे. बर आपल्या सासरे भावांकडे कोणतं पद आहे? त्यांच्याकडे कृषी मंत्री आहे. कृषी मंत्री, त्यांनी फक्त शेतातलेच काम करायचे. बर आत्याबाई असं का? मग त्यांच्याकडे कोणतं आहे? कळालं का तुम्हाला? त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे कोणतं आहे? ते म्हणले, त्यांच्याकडे अन्न पुरवठा मंत्री. घरातलं काही संपलं की महाराज त्यांच्याकडे. मग सुनबाई सांग, तुला कोणतं पद पाहिजे? सुनबाई म्हणते, आत्याबाई मला कोणतंच पद नको, मी विरोधी पक्षात बसते, बघते तुमचं सरकार कसं चालते. तुमचं सरकार कसं चालते बघते. महाराज तिने कडकपणा दाखवला की नाही? सासूने कडकपणा दाखवला. मग सून म्हणते, मीही कडकपणा दाखवते. सरकार चालेल का? चालणार नाही. म्हणून ही ओवी पाठ करायची. तैसे साचे आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असे साधू संत त्या ठिकाणी गोड आपल्या अमृतमय वाणीने तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी उपदेश करतात. अरे बाबांनो, जागा आता, जागा रे भाई जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. साधू संत त्या ठिकाणी येतात आणि निघून जातात, पण तुम्ही आम्ही त्यांचं त्या ठिकाणी ऐकत नाही. मी आल्याबरोबर त्या ठिकाणी 4-5 जण म्हटले, महाराज तो आम्हाला जरा थोडा तेवढा पिंगळा म्हणून दाखवा. म्हणून मी थोडा या विषय आलो बरं का. म्हटलं ठीक आहे, म्हणून म्हटलं पिंगळा. आणि साधू संत येतात, तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सांगतात, आपण त्यांचं ऐकत नाही. साधू संत म्हणतात, अरे बाबांनो ऐका, तुम्ही आमचं ऐका. जर नाही ऐकलं, तो काळ बसलेलाच आहे, आपल्या पाठीमागे तो काळ आहे. नाथ बाबांचा तो गोड पिंगळा आहे. ऐका सर्वांनी, गोड आहे. हा हे जरी नाही काल कोणी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, जरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, जरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, कोणी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, कोणी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत देवटी बा काळ बांधून नेईल, सरत देवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचा काय बजाईल, 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 आमचा काय बजाईल, आमचा काय बजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोली तुम्ही का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तुम्ही का पिंगळा महाद्वारी. हा पिंगळा महाद्वारी, बोली बोली तुम्ही का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तुम्ही का पिंगळा महाद्वारी. असा हा नाथ बाबांचा पिंगळा आहे. आणखी पुढे भरपूर आहे, पण आपण थोडाच घेतलेला आहे. नाथ बाबा म्हणतात की साधू संतांचं ऐका. साधू संत हे तुमच्या आमच्या हिताचं सांगत असतात, पण आपण त्यांचं ऐकत नाही. जर नाही ऐकलं तर नाथ बाबा म्हणतात की तो काळ बसलेलाच आहे त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जाण्यासाठी. म्हणून साधू संतांचं ऐकलं पाहिजे. असा हा जगद्गुरु तुकोबारायांचा गोड अभंग आहे. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. गुरुवर्य वैकुंठवासी मोठे बुवा सांगायचे, साधू संतांचे जेवढे अभंग आहेत महाराज, असे जीव आवडून टाकावा असे अभंग आहेत. पण आजकाल हल्ली महाराज ते वेगळंच वेळ निघत आहे मला. अरे 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 हात नको घालू तो डेऱ्यात, तुला गोडीने सांगते मारीन गालात. असे करून पाठ करते.
महाराज ह्या शपथ गवळणी आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये भाव चांगला आहे, पण शपथ गवळणी साधू संतांच्या गवळणी त्या ठिकाणी पाठ घ्या. किती मोठं भांडार आहे हो, सकल साधू संतांच्या गाथा बघा ना तुम्ही, हजारो लाखोनी अभंग आहेत मावशी. साधू संतांच्या त्या ठिकाणी गवळणी पाठ केल्या पाहिजे. म्हणून जाता जाता 3 वाक्य खूप महत्वाचे आहेत, आपल्या जीवनाशी निगडीत आहेत. तेवढे 3 वाक्य सांगतो. 10 मिनिटं आहेत माझ्याकडे, 10 मिनिटाची वेळ आहे किंवा 15 मिनिटाची असेल. जाता जाता तेवढे 3 वाक्य सांगतो आणि सेवेला त्या ठिकाणी थांबतो. आज प्रथम दिवस आहे. पहिलं वाक्य आहे का, रूपाचा कधी अहंकार होऊ देऊ नका. रूपाचा त्या ठिकाणी कधी गर्व करू नका. 1.25 फुटच चेहरा आहे आपला किंवा 1 फुटाचा चेहरा आहे, त्याचा कधी अहंकार करू नका. कारण त्याचा अहंकार करू नका म्हणजे सुंदरपणाचा त्या ठिकाणी अहंकार करू नका. कारण या जगामध्ये अनेक सुंदर लोक आहेत महाराज, त्या सुंदरपणाचा महाराज त्या ठिकाणी पैसा घेतात. ते 10 दान 25-25 लाख रुपये, म्हणजे एवढे या जगामध्ये सुंदर लोक आहेत. म्हणून त्या ठिकाणी रूपाचा कधी त्या ठिकाणी अहंकार करू नका. दुसरं जे वाक्य आहे, विद्वत्तेचा कधी अहंकार करू नका. कारण या जगामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी विद्वान आहेत, विद्वान कीर्तनकार आहेत, विद्वान मृदंगाचार्य आहेत, विद्वान गायनाचार्य आहेत. म्हणून विद्वत्तेचाही कधी त्या ठिकाणी अहंकार झाला नाही पाहिजे. तिसरं वाक्य खूप महत्वाचं आहे, सत्तेचा आणि संपत्तीचाही कधी अहंकार होऊ द्यायचा नाही. सत्तेचा आणि संपत्तीचाही कधी अहंकार होऊ द्यायचा नाही. राजा रावणाकडे किती सत्ता होती, किती संपत्ती होती, काय प्रमाण, काय सुरुवात, सांग तसे संख्या जैशी तैशी, असं ते प्रमाण आहे. राजा रावणाकडे सत्ताही होती, संपत्तीही होती, पण अहंकार होता महाराज. अहंकारामुळे त्या ठिकाणी महाराज पतनाला जावं लागलं. राजा रावणाकडे सत्ताही होती आणि संपत्ती होती, राजा रावणाची लंका जळाली. राजा कृष्णाकडे सत्ताही होती, संपत्ती होती, ते भगवान परमात्मा होते, त्यांची द्वारका बुडाली. राजा रावणाची लंका जळाली आणि राजा कृष्णाची द्वारका बुडाली. मग तुमची आमची 10-5 एकर कधी कळाली, आहे की नाही? म्हणजे मला सांगायचं काय, छत्रपती शिवाजी महाराजांकडे सत्ताही होती, संपत्तीही होती, पण अहंकार होता का? नाही. सत्ताही होती, संपत्तीही होती, अहंकार नव्हता. तेच छत्रपती शिवाजी महाराज 2 तास मांडी घालून जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन ऐकत होते. थोडा सुद्धा त्या ठिकाणी अहंकार नव्हता. उलट शिवाजी महाराज जर आपल्या राज्यामध्ये जर फिरू लागले, सामान्य लोकांकडून ते ज्ञान घेत होते. एक वेळेसचा प्रसंग आहे, राजे गडावरून खाली उतरत असताना एका गावामध्ये त्यांचा मुक्काम पडला. पोशाख बदललेला आहे आणि एका घरी जेवणासाठी बसले. जेवण करत असताना ती माता माऊली त्या ठिकाणी चपाती वाढलेली आहे, भात वाढलेला आहे. ती माता माऊली हातामध्ये वरण घेऊन आली आणि राजेसाहेब सुरुवातीला बसलेले आहेत. ती माता म्हणते की अहो तुम्ही तर आमच्या राजेसारखे दिसतात. राजे म्हणले, राजेसारखे म्हणजे काय झालं, तुम्ही त्या भाताला आळं नाही केलं. मग या भाताच्या आळ्याचा आणि आमच्या राजांचा काय संबंध आहे? म्हटले ऐका, म्हटले आमचा राजा त्या ठिकाणी खूप गड बांधतो, खूप किल्ले त्या ठिकाणी बांधतो, पण त्या गडाला, त्या किल्ल्याला गोल अशी तटबंदी आतापर्यंत बांधली नाही. असं आहे का म्हटले. आणि मग जगत त्या शिवाजी महाराजांनी त्या भाताला आळं केलं, त्याच्यामध्ये वरण टाकलं. आता वरण बाजूला जाईल का हो? नाही. हे जे ज्ञान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या बाईकडून घेतलं बरं का. दुसऱ्या दिवशी गडावर गेले, किल्ले, भरपूर किल्ले बांधलेले होते आणि सर्व कारागिरांना सांगितलं आपण किल्ले बांधलेले आहेत, नवीन मोठमोठाले किल्ले बांधले, आता त्या किल्ल्यांना गोल अशी तटबंदी बांधा, गोल अशी तटबंदी बांधा. राजांनी हे ज्ञान एका सामान्य त्या बाईकडून घेतलं. त्या बाईला बोलवलं, तिचा सत्कार त्या ठिकाणी केला. मला सांगायचं काय, सत्ताही होती आणि संपत्तीही होती, पण अहंकार होता का? नाही. म्हणून सत्ता जरी असली, संपत्ती जरी असली, त्या ठिकाणी अहंकार झाला नाही पाहिजे. नवे नवे आपले साधू संत सांगतात, तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. खूप आणखी गोड चिंतन आहे, पण आपली संकल्पित वेळ झालेली आहे. म्हणून बोलत असताना काही अपशब्द गेले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत आणि जे काही बरोबर आहे ते सर्व गुरुवर्यांचा आहे. सद्गुरू जोग महाराज, वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची. आणि आपल्या या अशा भाटशिरपुरा नगरीमध्ये मी 2017 पासून येतोय बरं का काका. माझे जिवलग परमस्नेही आमचे गुरुबंधू विशाल महाराज आळंदीला असताना 3-4 वर्ष असताना त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या माध्यमातून 2017 पासून मी तुमच्या गावामध्ये येतोय. तुम्ही हे मला त्या ठिकाणी बोलवतात आणि या ठिकाणी आल्यावर महाराज हे सगळे साधू संतांचं दर्शन या ठिकाणी होत आहे. आपला भाग म्हणजे महाराज बोधले महाराज जवळच गुरुबा काकांचा हा परिसर म्हणजे महाराज या ठिकाणी संतांचं उभं पीक आहे, उभं. या ठिकाणी आल्याच्या नंतर आनंद होतो महाराज. त्या ठिकाणी आपलं जे काही चुका असतील त्या चुका सुधारता महाराज या ठिकाणी सुधारण्यामध्ये येतात.
महाराज आहेत, बाबाही या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून सुंदर असं नियोजन आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम बरं का. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यांची माईक सिस्टीम बाबळगावला होती, आम्ही यूट्यूबवरती पाहत होतो. आणि बाबळगावमध्ये इंदुरीकरांचं कीर्तन आणखी कोणाचे होते हो महाराज, तिथे त्यांनी ऑपरेटिंग केली बरं का. म्हणजे ते एकदम ट्रेन झाले महाराज. सुंदर अशी माईक सिस्टीम आहेत. सर्व माता माऊल्या या ठिकाणी सर्वांच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी. तिथेच हनुमंतराय आहेत. मावशी आतमध्ये हनुमंतराय आहेत. मला कोणीतरी सांगितलं की तिथे महिला मंडळ भजन करतात. ठीक आहे, भजन केलं पाहिजे, पण हनुमंतराय आहेत. हनुमंतरायाला स्पर्श नाही झाला पाहिजे. किंवा आता खाली निवारा नसल्यामुळे तुम्ही तिथे करता, बरोबर असंच ना. मग तुम्ही निवारा करा ना, काहीतरी समोर पत्र टाका. कारण काय होतं, तुम्ही तिथेच बसला की महिला मंडळ तिथे हनुमंतराय आहे, त्यांना स्पर्श होतो का, स्पर्श झाला नाही पाहिजे. कारण हनुमंतराय म्हणजे तुम्हाला माहिती त्यांची शक्ती कशी आहे. बाल ब्रह्मचारी असणारे हनुमंतराय. देवाला जर विटाळ झाला तर मग देव काय करतात, ते आता ते चिंतन मोठं आहे, ते संकट येत असतं बघा गावात. संकट आलं नाही पाहिजे, ते नियम आपण पाळले पाहिजे. म्हणून झालेली सेवा पुनश्च सर्वांच्या चरणी, सर्व गुरुवर्यांच्या चरणी. मी ज्यांच्याकडे आळंदीमध्ये शिकलो 10-11 वर्ष, माझे भजन सम्राट वैराग्यमूर्ती हनुमंत महाराजमध्ये, त्यांच्याच ह्या सर्व वारकरी चाली आहेत. काय आनंद आहे महाराज त्या चालीमध्ये, एवढा आनंद, एवढा आनंद. असं वाटतं की भजनच करावं, नुसतं भजन करत राहावं. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. पुनश्च सर्वांची चरणी सेवा अर्पण सेवेला थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे दाबा, तुका म्हणे दाबा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका
मंत्र त्र्याक्षरी सोपा म्हणा महाराज सर्व साधनाचे सार 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 भव सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार सर्व साधनाचे सार 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 भव सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार
या ठिकाणी आल्यावर एक कोणी भासली, ती म्हणजे श्री हरिभक्ती परायण आपले पेटी मास्तर भालेकर महाराज आपल्यामध्ये नाही बरं का. म्हणजे खूप गोड स्वभाव आणि सुंदर पेटी वाजवायचे बरं का. म्हणजे कोणाबद्दलही महाराज मनामध्ये द्वेष नाही, राग नाही, असे असणारे भालेकर महाराज आपल्यातून निघून गेलेले आहेत. म्हणून त्यांच्यासाठी आपण एक अर्धा मिनिट भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. सर्वांनी डोळे झाकायचे आणि देवाचं चिंतन करायचं की त्यांना तुमच्याजवळ त्या ठिकाणी जागा द्या, आहे का नाही. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि जे चांगली लोक असतात महाराज, मनाने अगदी मोकळे असतात महाराज, देव त्यांनाच लवकर घेऊन जातो. ते म्हणतात तुम्ही आम्ही आपणही चांगले आहोत. चला, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. कराक्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. कराक्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. कराक्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सालबादाप्रमाणे होत असलेला